हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय क्रोशेट लर्निंग जर्नी. तर आज आपण बघणार आहोत फूल कसं बनवायचं ते. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर मी स्लिप नट बनवून घेतली आहे आणि 6 स्टिचेस करून घेतलेत. तर आपण पाहूयात आता फूल कसं बनवायचं ते. त्यासाठी आपल्याला सगळ्यात लास्टच्या स्टिचमध्ये हूक घालून घ्यायचं आहे. हे बघा, घेतल्यानंतर हा वरचा धागा हुकमध्ये अटकवून घ्यायचा आहे आणि त्या स्टिचमधून काढून घ्यायचा आहे आणि खालच्या लूपमधून वरचा लूप काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. हे बघा, तर आपण फूल बनवून घेऊया. त्याच्यासाठी अगोदर आपण 2 स्टिचेस करून घेणार आहोत. हे बघा, 2 स्टिचेस झाले. आता आपण ट्रिपल क्रोशिया बनवणार आहोत. असे आपल्याला 3 ट्रिपल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. असे आपल्याला 3 ट्रिपल क्रोशिया बनवायचे आहेत. हे बघा, पहिला झाला. आता दुसरा करूया. हे बघा, 2 वेळा धागा गुंडाळून घ्यायचा आहे हुकला. या होलमधून आतमध्ये टाकायचा आहे हुक. हे बघा, आणि बाहेरून धागा गुंडाळून घेऊन परत होलमधून आत घ्यायचा आहे आणि 2-2 लूपमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा, पहिले 2 लूप झाले, परत 2 लूपमधून काढून घेऊयात. परत 2 लूपमधून. त्याला अजून एक ट्रिपल क्रोशिया बनवूयात. बघा, बघा, आपले 3 ट्रिपल क्रोशिया बनवून झालेत. 1 2 3. आता आपण परत 2 स्टिच करून घेऊयात. आता एक सिंगल क्रोशिया करायचा आहे. बघा, त्यासाठी परत आपण खालच्या सर्कलमधून हुक घालून घेणार आहोत आणि बाहेरच्या साईडने धागा काढून घेणार आहोत हुकमधून. हे बघा, ही पहिली पाकळी बनवून झाली आहे. आपण आता दुसरी बनवूयात. ती परत आपण 2 स्टिच करून घेणार आहोत. हे बघा, 3 ट्रिपल क्रोशिया. हे बघा, पहिला झाला. दुसऱ्या वाकळीचा क्रोशिया, तिसरा ट्रिपल क्रोशिया. अजून 2 करूयात.
मी ट्रिपल क्रोशिया कसं बनवतात याचा व्हिडिओ चॅनलवर टाकला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. अजून एक बनवून घेऊया ट्रिपल क्रोशिया. हे बघा, ते दुसरा पाकाचे 3 क्रोशिया बनून झाले. ट्रिपल 2 स्टिच करून घेऊया. हे बघा, परत सिंगल क्रोशिया बनवून घेऊया. त्यासाठी परत आपल्याला हुक ह्या सर्कलमधून टाकायचा आहे आणि बाहेरच्या साईडने धागा अटकवून घ्यायचा आहे हुकमध्ये, परत आतमध्ये घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आता आपण सरकवून घेऊयात. बघा, अजून सरकवून घेऊयात. म्हणजे आपल्या बाकीच्या पाकळ्या पण आपल्याला करता येतील. हे बघा, आपण सरकवून घेतलं. आता या पाकळीला इकडे आता आपण तिसरी पाकळी बनवूया. त्यासाठी परत आपण 2 स्टिच करून घेणार आहोत. हे बघा, आता आपण परत 3 ट्रिपल क्रोशिया करूयात. ते चुकलं आपलं, पण एकदा नीट करून घेऊयात. जे चुकल्यास आपण परत ते उघडून परत पण करू शकतो पुढे. हे बघा, हे बघा, पहिला ट्रिपल क्रोशिया झाला आहे. अजून 2 करून घेऊयात आपण. हे बघा, 2 झालेत आपले. 1 2 अजून एक करूयात. हे बघा, आपल्या 3 पाकळ्या बनून झाल्यात. तर आपण परत 2 स्टिचेस करून घेऊयात तिसऱ्या पाकळीसाठी. 1 2. आता आपण सिंगल क्रोशिया करूयात. एक आपल्या 3 पाकळ्या झाल्यात. अजून आपण बघूयात पुढे. थोडं सरकवून घेते मी.
हे बघा आपण सरकवून घेतले. आता चौथी पाकळी करूयात. चौथ्या पाकळीसाठी आपण परत 2 स्टिच करून घेणार आहोत. हे बघा 2 स्टिच झाले. आता आपण परत 3 ट्रिपल क्रोशिया करणार आहोत. हे बघा मला ट्रिपल क्रोशिया झाला. अजून 2 करून घेऊयात. बघा 2 झाले. अजून 1 करूयात. हे बघा आपले 3 ट्रिपल क्रोशिया झाले. आपण परत 2 स्टिच करून घेऊयात. हे बघा 2 स्टिच झाले. आता आपण सिंगल क्रोशिया करून घेऊयात. साठी परत आपल्याला सर्कलमधून हुक घालून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या साईडने धागा खेचून घ्यायचा आहे. हे बघा परत दोन्ही लूपमधून काढून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्या 4 पाकळ्या बनून झाल्यात. तर आपण जरा सरकून घेऊयात. हे बघा आपण सरकवून घेतलंय. आता आपण 5वी पाकळी बनवून घेऊयात. परत आपण 2 स्टिच करून घेणार आहोत. हे बघा तर आपण परत 3 ट्रिपल क्रोशिया करूयात. ओके बघा तर पहिला ट्रिपल क्रोशिया झाला. तर अजून 1 करूयात. बघा 2 झाले. अजून 1 ट्रिपल क्रोशिया करून घेऊयात आपण. बघा आपले परत 3 ट्रिपल क्रोशिया बनून झाले आहेत 5व्या पाकळीसाठी. तर आपण परत 2 स्टिच करून घेऊयात.
हे बघा, आता सिंगल क्रोशिया एक. परत आपल्याला हुक घालून घ्यायचा आहे. बाहेरच्या साईडने धागा घ्यायचा आहे हुकामध्ये आणि दोन्ही लूपमधून हुक काढून घ्यायचा आहे धागा अटकवून. हे बघा, अशा प्रकारे आपलं फूल बनून झालं आहे. हे बघा, मी आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही चुका झाल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.